हॅलो गाईज, मी ग्रीष्मा काटे आणि कसे आहात तुम्ही सगळे? मी मजेत. फायनली आमची बोर्ड्सची एक्झाम झालेली आहे आणि त्यासाठी ॲज अ वॅकेशन मी दीदीकडे मुंबईला चालली आहे आणि तिथून आम्ही अजून एका प्लेसवर जाणार आहोत. ते तुम्हाला कळेलच कुठे जाणार आहोत. तर हा ब्लॉग पर्टिक्युलरली एक ट्रॅव्हल ब्लॉग राहणार आहे आणि आम्ही कोणची कोणची मजा करतो, काय काय करतो ते सगळं तुम्हाला कळणार आहे. तर पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि माझ्याहून जास्त तर पॅकिंग दीदीचीच आहे, कारण की मम्मी म्हणत होती हे घेऊन जा ते घेऊन जा. तर अर्धी पॅकिंग तिचीच आहे आणि काही कपडे माझे पण आहे. तर पॅकिंग वगैरे झालेली आहे. आता बस आम्ही स्टेशनला जातो आणि मग भेटतो. तर गाईज आम्ही फायनली स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आणि आमची थोडीशी लेट आहे ट्रेन. तर आम्ही बस उभे आहोत. तर आई बाबा आहे इकडे. आई कसं वाटत आहे मी एकटी चालली तर? छान, सांगायसाठी खूप छान वाटतंय, पण एक्साइटमेंट पण आहे आणि थोडी दागदुख पण आहे. व्यवस्थित जाईल की नाही मला माहिती. बस मग आमचं तसं व्हिडिओ कॉल वगैरे चालूच राहणार आहे. तर पोचतो आता आम्ही, कारण की ट्रेन येईलच आता. बाय. फायनली पोचली मुंबईला. ती आलेली होती, मला वाटलं नाही येणार, कारण लोकल थोडी लेट होती, पण तरी ती आली लवकर. आमची ट्रेनच लेट झाली. फायनली तिला घेतलंय आणि आता हिला विचारू रिव्ह्यू कसं वाटतंय. चांगलं वाटत आहे, पोचली म्हणून. अजून तर बाकी आहे फिरायचं, फिरल्यानंतर सकाळी सकाळी माझी झोप खराब केली. 2 तासाच्या झोपेवर आहे माझी पण खूप खराब झालेली आहे. मी पण 4 वाजल्यापासून गेले. सो आता आम्ही यतीन दादाकडे जाणार आहोत. आजचा फर्स्ट डे प्लॅन तर तोच आहे आणि आता फायनली आमचं ठरलं आणि आमची ट्रेन मिस झालेली आहे फक्त दीदीमुळे. आता मी इतका वेळ लावलाय ना चेंज करायला कपडे, त्याच्यात एवढा टाईम गेला. असं काही नाही आहे, हिच्यामुळे हिने तिकीट नव्हतं काढलं म्हणून झालेलं आहे असं. आता आम्ही 2 ट्रेन चेंज करणार आहोत, म्हणजे लोकल. म्हणजे ट्रेन झाली आमची चेंज, आता दुसरी चेंज करून जाणार आहोत आम्ही. आणि आम्हाला लेट होतं जायला ॲक्च्युलीच्यामुळे. चला मग जातो आता आम्ही, भेटतो तिकडे. यतीन दादाच्या घरी आलेलो आणि आता आम्ही बोलतच होतो, तर यतीन दादा म्हणत होता की काहीतरी मागूया. तर आम्ही हाफ फ्राय सँडविच करत आहोत आणि व्हाईट मॉन्स्टर. हॅलो. मी का नर्वस होतो यार. आता बनवू आणि मग कसं बनवतो दाखवतो तुम्हाला. बाय. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. टिन 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 टिन. आहे ना त्याच्यात? चांगलं बनवा. नका टेन्शन घेऊ. ये बाहों में बाहें, ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा. ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. भारी बनला एकदम. लेट मी टेस्ट. मी पहिलंच खाल्लं होतं, खूप मस्त. मीच करून टाक. कर ना पूर्ण पोट द्या त्याला लाव. फुटला. फुटू नको. फुटू नको. बादशाह. ये जमलं. येस.
मुलं कामं करताना किती छान दिसतात ना. तुम्ही पण करत जा जर मुलगा असेल तर. मुली असं तरी काम करायचं, मुलगा असणार तर जास्त काम करायचं. शिका यांच्याकडून शिका. इन्स्पिरेशन यतीन दादा ऋषी दादा किती मस्त, किती भारी बनलंय. खरंच खूप छान बनवलं, भारी एकदम बढिया. आणि डिमांड माझीच होती ॲक्च्युली, पण खाती पण आहे. अरे भात तावडे. अरे चल 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 गिरमा. उडी मारते. चाल. अरे बाई पडले मी खाली. थांब ना. अरे कोण बापरे. आम्हाला पण अरे मी कुठे आहे? ही ग्रीष्माबाई अरे बापरे. ऑरेंज कपड्यांवाली ग्रीष्मा आहे, पिंकवाली पौर्णिमा आहे आणि हा लेंडूक ऋषी आहे. बस बस. अरे अरे खतम आहे मी बाई. अरे फेका तर एका त्याला. चलो भेटतो आम्ही. बाय 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 ऋषी दादा. बाय बाय, सांभाळून जा. चलो बाय बाय. आता आम्ही ॲटो बुक केलेला आहे, आम्ही जातो. बाय बाय. तर गाईज आम्ही IKEAला आता आलेलो आहोत आणि ॲक्च्युली आम्हाला इकडे काही घ्यायचं तर नाही आहे, पण मला इला दाखवायचं होतं की IKEA काय आहे, लाईक कसं आहे, त्याच्यात किती टाइमपास होऊ शकतो इथे. सो आता आम्ही इथे खूप चाललो मोठं आहे ॲक्च्युली आणि ACची हवा खायला पण चाललो आहे कारण दीदीच्या रूममध्ये नाही आहे AC. तर बस आता चालतो कुठे. चला आम्ही भेटतो. तर गाईज आम्ही फायनली घेतलेलं आहे एक केक. वावा माझा आहे. माझं आहे असं नाही, दोन्हीच आहे. आणि चांगला आहे तुझ्या तर चांगलंच आहे. काहीतरी आम्हाला खायचं होतं त्याच्यासाठी कुठे बसायचं. काय सही आहे भाई. बादशाह रूमचं एकदम. कसं वाटत आहे? ग्रीष्मा एकदम तिथे आळशीसारखी बसलेली आहे आणि आता हिला उठतं पण नाही येत आहे. उठली उठली उठली. ग्रीष्मा का बस चले तो ये यहीं पे बस जाए. रे उठा. आम्हाला जायचं आहे. कुठे जायचं आहे बे? उठणं यार. हसून राहिली तरी उठून नाही राहिली. फोनमध्ये चार्जिंग नाही आहे तरी उठणं. मी चालली. पटकन उठ पटकन उठ. मी घरात चालली जाईल यार. शी बाई. चल तर काही आता आम्ही मरीन ड्राईव्हवर चाललोय. तिथून आम्ही रुस्तम आईस्क्रीम पण घेणार. आता आमचा बसनी जायचा विचार आहे. दीदी पकडून राहिली बस. ॲक्च्युली कोणची भेटत आहे? दीदी भेटत आहे का बस? फुल आहे सगळे भाई. लाईन बघा. बघतो अजून कोणची भेटते. जाओ आगे जाओ, जल्दी आगे जाओ. खूप गर्दी आहे आणि आम्हाला चुकून जागा भेटली. डबल डेकर बस आहे पण आम्हाला खाली बसावं लागलं कारण मला वर बसायचं होतं पण जागा फुल झाली. लोक उभे होते आणि उभेवाल्या लोकांना खाली वाटत होतं तर काही पॉईंट नव्हता म्हणून आम्ही खालीच बसलो आणि खाली सीट बसून चालतो. फायनली भेटली तरी आम्हाला बस. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही जाऊ आणि भेटेल. ऑन टाईम एकदम पटकन भेटली आम्हाला बस. उभीच होती. आम्ही फायनली पोहोचलेलो
मरीन ड्राईव्हला आणि हवा खूप डेंजर आहे. अरे खूप गर्दी आहे रे. आम्हाला सनसेटला यायचं होतं पण दीदी म्हणून उशीर झाला. काय पडतायत भाई रोड टू रोड. शी खूप मस्त यार. पण आम्हाला बसायला जागा नाही आहे इकडे. सगळं फुल झालेलं आहे. कसं वाटत आहे? एकदम मस्त, फक्त खूप गर्दी आहे. सो आम्ही फायनली केरस्तमला आलो आहे आणि आम्ही घेतलं आहे हे अंजीर अंजीरवाला आईस्क्रीम घेतलं आहे. शी ही काय करते? काढत आहे बाई. आम्ही लेट पोचलो म्हणून आम्ही लेट पोचलो जरा म्हणून आम्हाला मँगोवाला नाही मिळालं. आम्हाला मँगोवाला घ्यायचं होतं. नॉट सो बॅड. यांनी ना गुगल मॅप्सवर टेम्पररीली क्लोज दाखवत होतं बट नशीब आम्ही येऊन चेक केलं तर आम्हाला मिळून गेलं यार. आम्ही अजून एक फ्लेवर ऑर्डर केलेला आहे पायनॅपल, कारण की आम्हाला पहिलेचा खूप आवडला. तर दुसरा पण ट्राय केला. कसा आहे हा? पण तुम्हाला बेटर वाटलं. हा पायनॅपल असून ग्रीन कलरचा आहे. पिस्ता मला तर वाटलं आधी पिस्ता आहे पण हा. नाही, पायनॅपलच. इथे स्ट्रीटवर काही लोक डान्स करतात. छान करत होते ॲक्च्युली डान्स. सगळे सॅड सॉंग्स आहेत पण. हां ॲक्च्युली या कुकडचे सगळे सॅड गाण्यांवरच डान्स करतात. हे बघा फुलं. अरे सनफ्लावर पण होते पण दीदीने मला दिला नाही. लॅव्हेंडर दिलेलं हिला मी. तर काही केरस्तम नंतर आम्ही वाशिमची लोकल पकडून आता इथे आलेलो. 1 घंटा थांबल्यानंतर फायनली डिनर करायला आलेलो आणि भेटलं. आणि आमचा फालुदा पण आलेला आहे जो की आता आम्ही घेणार. तर काहीच आता आम्ही उबरनी म्हणजे मी ॲक्च्युली घरी चालली आहे आणि आता ती येईल. तर ॲक्च्युली मला एकदा गाडीवर बसून जायचंच होतं मुंबईचा अनुभव घ्यायला. तर ते फायनली होणार आहे आणि मी जाते. We're gonna keep it low key, keep it softly spoken, with no strings tying you to me. I'm happy in your company with no emotion, cause my love deserves. सो गाईज इथे आमचा दिवस संपतोय विथ अ हेड मसाज. ग्रीष्मा माझी हेड मसाज करून देते जिंदगीत पहिल्यांदा नाही करून देते. पहिल्यांदाच करून देते ही माझी हेड मसाज आणि चांगलं वाटतंय मला. पण ठीक आहे आता कायच आता म्हणतो. एकाच दिवशी हिला पण करून द्यावं लागेल ना म्हणून. सकाळपासून जी सेवा मी हिची करत आहे ही कायच सेवा काय करते केलं बाई ही. तू ऍट द सेवा? एंड ऑफ द डे ही एवढं तर करूच शकते माझ्यासाठी. स्वतः मस्त फक्त भाजी केली. बाईकवर आली आहे ही आणि मी इथे ट्रेनचे धक्के खात आली आहे. हं. चला फक्त भाजी केली. बाय बाय, गुड नाईट, भेटू उद्या तुम्हाला. तर गाईज रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि इथे आमचं जरा नेल पेंट करणं संपून नाही राहिलं. ॲक्च्युली माझे पण मी आत्ताच केले. समथिंग लाईक दिस. आणि एक तर दीदीकडे पहा किती सारे नेल पेंट्स आहे. इकडे माझ्याकडे 1 आणि 2 असतात यार घरी. ज्याला ज्याची आवड असते. दाखव तुझे. ए ते अजून फिनिश नाही झाले. अजूनही आमचं झालेलं नाही आहे. झोपणार किती वाजता हो काय माहीत आणि उठणार किती वाजता ते तर मुळीच माहीत नाही. मी तरी आत्ताच चालू केलं. हा. माझे तर 1 तासापासून संपतच नाही. मी एकदाच चालू केलं आणि झालं माझं. दीदीचे 4दा अलग अलग पेंट देऊन राहिली आणि त्याला पुन्हा रब करते. आता आम्ही इकडून निघून बँड्राला चाललो आहे आणि आम्हाला खूप उशीर झालेला आहे कारण की भूमी दीदी आणि शिवम दादा ऑलरेडी पोचलेले आहे तिकडे. आणि मला वडापाव नाही भेटला कारण की ती
ऑगस्ट वडापाव बंद होता. तिने खूप चिडचिड केली आहे. मग आम्ही दुसरं खाल्लं. हां ते 3 दिवस झाले मुंबईचा वडापाव नाही खाल्ला. माझी थोडी आहे आता तिथे जावं तिथे बंद भेटता येईल. काल पण नाही भेटलं. ठीक आहे आता आम्ही जातो कारण की आम्हाला बस खूप लेट झाली. तर आम्ही फायनली बँड्राला पोचलेलो आणि सगळ्यात स्पेशल थिंग जी आमच्यासोबत झालेली आहे स्पेशली म्हणजे काय भेटत तिथे सुरू झालेलं आहे. आम्हाला ना तिकीट कलेक्टरने पकडून घेतलं. माझ्याकडे तिकीट होतं पण माझ्याकडे रिटर्न तिकीट होतं ते कालच यूज होऊन गेलं. तिचं असं म्हणणं होतं की ती 24 आवर्ससाठी व्हॅलिड आहे. अजून एकदा गाईज पार्ट कंटिन्यू करूया. मला फटका बसला किती 520 रुपीजचं जे तिकीट 10 ते 15 रुपयाला असतं ते आम्हाला 520 रुपीजला पडलं. म्हणजे होतं माझ्याकडे तिकीट पण ते आता एका रीलच्या मिसअंडरस्टँडिंगमुळे तेवढं याच्यात एखादा चांगला ड्रेस आला असता. थांब का ठीक आहे. आता आम्हाला बघायचं आहे आणि हिच्याचमुळे झालेलं आहे. सो आता हे लोक आलेले आहेत तिथे आमच्यासाठी 1 तासापासून वाट बघतात ते. पैशांचा पण फटका बसला माहिती हाय. तर आम्ही फायनली आता ऑर्डर केलेलं आहे आणि आता घेणार. हॅलो अरे थोडं तर हे काय आहे? ऑलमोस्ट ऑलमोस्ट माझंच झालेलं आहे चौथा याच्यात अजून पडतच नाही. त्याच्या आधी 500 वेळा केलं तरी अरे होत आहे. अरे ऑलमोस्ट मी दुसऱ्या गेम मला बोर होत असं पडून झाला. अरे ये बॉटल बीच में था ना. हाँ पर इस पे नहीं हो रहा ना. जाके देखता हूँ वो बोलते नहीं पता नहीं कहाँ गए. असं गेला. तर आम्ही आता इथे बँड्राला आलेलो आहोत बट आम्हाला समजत नाही आहे काय घेऊ. आणि आम्हाला नाही ग्रीष्माला समजत नाही की तुम्ही काय घ्यावं. स्कर्ट वगैरे पण चांगले फ्रॉक्स पण चांगले पण हिला जसं पाहिजे. हिला एकदम रिव्हिलिंग आवडत आहेत कपडे. ए पण ते आपण चल रे अलिबागलाच घालू शकतो. चल रे जास्त यूज नाही होणार त्यांचं म्हणून आम्ही घेत नाही. चलो. ही ग्रीष्मा इथे इतक्या वेळची नुसतं टाइमपास करते आहे. या लोकांचा पण टाइम खोटा करते आहे. इकडे मला पण बोर करते आहे नुसतं. मोसंबीचा ज्यूस इतक्या ठिकाणी पिला नाही एकाही ठिकाणी चांगला नाही मिळाला. 100चा पिला होता हिने आणि काय एकदम अनबोल डक्क होता तो टी शर्ट. तर फायनली आम्ही इकडे आलेलो आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन बँड्रा फोर्टला व्हिजिट देणार. मी तर कधी गेलेली नाही आहे. ॲक्च्युली आम्ही फोटो काढायला चाललो आणि फोटो काढू थोडंसं बघू काही आहे का आणि बस वापस येऊ. अजून चाललो कुठे. तिकडे ॲक्च्युली समुद्र पण आहे खूप मस्त. तर एवढा ब्युटिफुल सीनरी आहे इकडे आणि फोटो सेशन चालू आहे. माझं झालं ॲक्च्युली. इतके सुंदर फोटो निघत आहेत ना इकडे ॲक्च्युली खूप मस्त. सनरेज आहेत ना आणि बॅकग्राऊंड पण खूप मस्त आहे. हॅलो नको नको मला घ्या तुम्ही पण काढा जरा फोटो वगैरे आमच्यासोबत. थोड्या वेळाने आम्ही सगळे काढू फोटो. काय घेतलंय. चाट आहे कोणची तरी. चना चाट. तू पण घेतली?
एकदम भारी एकदम भारी भाई तू सच्ची में डाइट कर रहा है क्या? नहीं रे डान्स वगैरे चालू आहे पण मला काही आवडलं नाही तर आपण चालू तर आमचं आता झालेलं आहे हा ब्युटिफुल फोर्ट बघून आणि आता आम्ही काही नाही रॅपिड करून जातो. कुठे चाललो आता आपण? माझ्यासोबत कोण येते रिक्षामध्ये? आपण तिघं जाऊ ना. हा ठीक आहे चला. 110 किलो चले जाओगे क्यों और हमेशा के लिए अरे यार पसंद नहीं आया आपको मुंबई तो फिर इससे ज़्यादा उधर ही कमाएंगे हाँ उधर तो और अपना चलते रहेगा ना तुला बोर नाही होते अर्णव? आता सवय पडली ह्याच्यासोबत फिरून. सवय पडलेली आहे ना ते. आपण रहते किधर उधर हा सेकंड राईड आहे माझा आणि सेकंड म्हणजे Second पहिले आहे? ह्याच्यात हेच प्रश्न होते माझी तर फोर्थ आहे. भाड़े पे या रुक क्या त्याला सवय झालेली आहे. भाड़े पे डायरेक्ट ट्रेनमध्ये जागा नसती मिळाली जायसाठी आणि आम्हाला उभं राहून जायचा काही शॉप नव्हता. त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार फ्रेश होणार आणि मग कॅफेला जाणार जेवण. आफ्टर अ लॉंग जर्नी आम्ही आता इथे काय खायला चाललो गं? काहीतरी बघू आता तिकडे जाऊन फिगर आउट करू. हा बट मला चिकन क्रिस्पी खायची इच्छा होते तर ते खातो. और एक ले लिया है. तर काही जेवढं सकाळी सकाळी उठून लिटरली 7 वाजता उठलेली आहे मी आणि रात्री खूप लेट झालं होतं आम्हाला झोपायला. आम्ही एका योगा सेशनला चाललो आहे. दीदीने जिथे योगा लावलेला आहे तिथे आज ती मला पण घेऊन चालली. तर आम्हाला तसंच लेट झालेलं आहे. ग्रीष्मामुळे फक्त आणि फक्त ग्रीष्मामुळे. अरे यार उठले नव्हतं जात माझ्या मी. आम्ही आलेलो इकडे आणि इकडे आल्यानंतर आम्हाला कळलं की आज क्लासच नाही आहे. मी विसरून गेली होती की ट्यूजडेला क्लास बंद असतो. वा खूपच छान. उठून इकडे आल्यानंतर क्लास बंद आहे मला माहीतच नव्हतं. आणि या बिचारीचे पाय पण दुखत होते हो आणि ना माझे पाय पूर्ण सोललेले. काही नाटक करते नुसतं. नाही यार. जाऊ दे त्या आणि आम्ही लवकर तरी उठलो आणि आता ब्रेकफास्ट करायला जाणार आहे. एसीच्याकडे काय केलं यांनी एकदम बंदर नो दिसते. स्ट्रिप मी याला लावलेली आहे कारण की माझं नोज स्मूथ आहे फक्त हे खालचं. पण आता हे काढणार कसं हा इश्यू येतो. म्हणजे तिला चिनवर ब्लॅक हेड स्ट्रिप लावली आहे तिने कारण की तिला थोडंसं ब्लॅक हेड्स तिच्या चिनवर पण दिसतात आहे. ओ काही पण मूर्खपणा करते ही. काही त्रास नाही होत हिला फक्त नाटक करते. होते ना बघू जरा काही झालं का? काहीच नाही. गेले पैसे फक्त वाया घालवायचे असतात. काहीच नाही झालंय. कालच्या शॉपिंग मध्ये पण हिने पैसे वाया घालवले आहेत आपले बरेच. काहीच नाही निघालं ग. तर ब्रेकफास्ट वगैरे करून आमची झोप वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही लंचसाठी रेस्टॉरंटला जाऊया. तर आम्ही आता डिनरसाठी कॅफेला आलेलो आहोत थोडंसं चटपट खायला. गाईज हा व्हिडिओ आता एंडला आलेला आहे आणि ॲक्च्युली 2-3 दिवसात मी खूप मजा केली. ऑफ कॅमेरा जास्त मजा तर गाईज हा व्हिडिओ आता एंडला आलेला आहे आणि ॲक्च्युली 2-3 दिवसात माझी खूप मजा झालेली आहे. ऑफ कॅमेरा जास्त मजा झालेली आहे पण खाण्यात वगैरे तुम्ही बघितलंच असेल खूप काही खाल्लेलं आहे
आणि उद्यापासून एक नवीन व्लॉग नवीन व्हिडिओ निघणार आहे. कारण उद्या उद्यापासूनच वाटलं यार. तर गाईज हा व्हिडिओ आता तर आम्ही उद्या एका नवीन गाईज आम्ही उद्या ना एका नवीन स्पॉटला जाणार आहोत आणि नेक्स्ट व्लॉग हिचा त्याच्याचसाठी राहील. ही इतकी हसते की हिला बोलता पण नाही येते म्हणून शेवटी मलाच कॅमेरामध्ये यायला लागलं. अरे लाईट पण बंद झाला आणि काय नाही आता बघा तुम्ही नेक्स्ट व्लॉग्स. बाय. Hold me close, look me dead in my eyes, till the day that I die. I just wanna feel alive. With you, I'm alive. Fell in love, but it left me lonely. Tried to trust, but it burned me slowly. I didn't know what I was looking for till I found her. I'm a mess. There was nothing about that love that made sense. I was stressed till I found her. I've run for many miles trying to find love from a woman that could love me and never leave my side. And I've run for many miles trying to get away from the things I'm afraid of and everything inside. You say that we're already done, but what does that even mean? You tell me to open my eyes, that God, it was just a dream. I guess that's how you know that it's love, when you're scared to death to leave. Just say that you never leave.